आज आझाद मैदान येथे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे प्रशिक्षणार्थी आहेत ते आज आझाद मैदान येथे आंदोलनाला बसलेले आहेत. अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्री आणि सन्माननीय मंत्री मंगलप्रभात लोढाजी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी देखील त्या सगळ्या प्रशिक्षणार्थींना निवडणुकीच्या दरम्यान एक शब्द दिला होता असं त्यांचं म्हणणं आहे की त्यांना शासनाच्या सेवेमध्ये कायमस्वरूपी काम देणार अशी एक आश्वासन निवडणुकीच्या काळामध्ये दिला होता. आणि म्हणून त्यांच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत अध्यक्ष महोदय, कायमस्वरूपी नियुक्ती, मानधन वाढवणे व निमशासकीय कर्मचारी म्हणून मान्यता, अध्यक्ष महोदय ह्या त्यांच्या मागण्या आहेत. आणि आज ते आझाद मैदान इथं आंदोलन करतायत. राज्यभरातून जवळपास 1.5 लाख हे युवक त्या ठिकाणी आंदोलन करतायत. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी या संदर्भामध्ये निवेदन करावं अशी माझी त्यांना विनंती आहे. माननीय देशमुख साहेबांनी जे विषय मांडला, मी इथे क्लॅरिफिकेशन करू इच्छितो. मी किंवा सरकारमध्ये कोणानेही कधीही सांगितला नाही होता की हा परमानंट करू. ते पूर्वी 3-4 वेळा आंदोलन पण केलं. त्यावेळी त्याने सांगितलं की हा तुमचा भ्रम आहे, हा प्रशिक्षणाची योजना आहे. प्रशिक्षणासाठी 11 महिन्यासाठी 6 महिन्यासाठी प्रशिक्षणाची होती. नंतर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसने परत 6 महिन्याचा एक्सटेन्शन दिला. हा त्यापर्यंत लिमिट आहे. तरी पण आपण सांगितलं की ते तिथे बसल्या मी त्याचं बोलून त्याने नक्की भेटू.